भाऊजी हे बघा, हाच गॉगल शोधत होता ना तुम्ही? दे आता. मी नाही देणार, घ्यावा लागेल तुम्हाला. अरे 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 माझं थांब थांब, मी तुला सोडणार नाही. अरे शूजची लेस बांधली नाही, पडशील तू. ठेवी ताई, आपल्या परीने सगळी तयारी केली. तू पण एकदा बघून घे. अगं आम्ही सगळे पहिल्यांदाच त्यांना भेटणार आहोत. शून्यातून विश्व निर्माण केलं त्या माणसाने. अशा माणसाचा आदर सत्कार नीटच व्हायला हवा. हो अरविंद, तू एवढं करतोयस ते माझ्यासाठी कौतुक. काय चाललंय? काय चाललंय? अरे हळू श्रेयस, हळू. सावळी, काय चाललंय सगळं? अरे 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 काय चाललंय? श्रेयस, तुझ्या शूजची लेस बांधली नाही, तू पडशील. श्रेयस ऐक माझं. श्रेयस ऐक माझं. अरे माझं पाय घसरतोय. ऐक ना, मी काय. अरे कायम माझ्या मागे अशीच भीक मागत पळत राहा, कळलं तारा? झालं समाधान? श्रावणी, काय चाललंय तुझं? सॉरी आजी, ते श्रेयस भाऊजींना एक्सरसाइज करायला सांगितलं, तर मग म्हटलं की जरा फन वे मध्ये करूया, बाकी काही नाही. हे असं? आय एम सॉरी बाबा. झालं माझं काम. आता त्याला पळायचं तेवढं तू पळू शकतो, पाय अडकून पडणार नाही. माझं काम झालंय. श्रावणी, हा इकडे. तुम्हाला जे काही एक्सरसाइज करायचे आहेत ना, ते दुसरीकडे जाऊन करा. आता आपल्याकडे खूप मोठे पाहुणे येत आहेत, त्याची तयारी चालली आहे सगळी. सॉरी. कोण मोठे पाहुणे येत आहेत? अरे तुझ्या आत्यांचे मिस्टर दयानंद राव. म्हणजे काका ना, ते तर मला माहितीये. ते खूप मोठे आहेत का? अरे म्हणजे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत ते. अरे त्यांनी ना शून्यातून विश्व निर्माण केलंय. ताईच आणि त्यांचं लग्न झालं ना, तो एका साध्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये रेती उचलायचं काम करायचं ते. पण तुला सांगतो, पुढच्या 2 वर्षात ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर झाले आणि पुढच्या 5 वर्षात त्यांनी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली. वा. अरे ह्याला म्हणतात जिद्द आणि मेहनत. अरे आज त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. आणि अजूनही हा माणूस आपल्या मातीला धरून आहे. कोल्हापूर मधल्या लोकांना सतत काही ना काही मदत करत असतात ते. वा, मला पण त्यांच्यासारखंच व्हायचंय. मी भेटणार आहे त्यांना, खूप मजा येईल. श्रेयस, भेटा तू नंतर त्यांना. बरं अरविंद, मी जरा औक्षणाची तयारी करते, आलेच. अगं बाई, आले वाटतं. हे आले बहुतेक. चल लवकर. श्रेयस, चल चल. श्रेयस.
ते येतील का ते? ठीक आहे. थांबा भाऊजी. ते रांगोळी आहे. तुमच्या स्वागतासाठी शकुताईने सगळं केलंय. अरविंदराव घाबरू नका. रांगोळी जपण्यात पटाईत आहोत आम्ही. मग ठीक आहे. आणि शकूची रांगोळी अशी विस्कटू देणार नाही. शकूनी रांगोळी रेखायची आणि आम्ही कुंकवाचा मानाचा टिळा भरायचा. ही आमच्या घराण्याची रीत आहे. आणा तो करंडा. या भाऊजी या या या. इथे बसा. अरे श्रेयस इथे बस 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 बस. भाऊजी सरनाईकांच्या घरात तुमचं स्वागत आहे. बाकी प्रवासात काही त्रास नाही ना झाला? दयानंद, घरी सगळं ठीक आहे ना? हो. हे घ्या चंदनाचं पाणी. भाऊजी, हा माझा धाकटा मुलगा श्रेयस. हाय. आणि हा माझा मोठा मुलगा अक्षय. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे असू दे असू दे असू दे असू दे.
काका ही आपली थोरली सून श्रावणी. नमस्कार. असो 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 असो. अखंड सौभाग्यवती भव सुनबाई. मला कल्पना आहे आपल्या घरावर संकट आलंय, पण आता घाबरायचं नाही. या दयानंदचा आशीर्वाद आणि नजर तुमच्यावरच असेल. सुनबाई, ही तुझी नजर नव्या संकटाची चाहूल तर नाही, मात्र तुझ्या नजरेचा सामना या ताराशी आहे. अमृता, इकडे ठेव सामान. अगं इथे कुठे ठेवतेस? बेडवर ठेव. आता काय तुझं? जा. अरे बापरे, एवढं सामान, एवढे कपडे खूप दिवसांसाठी आलायत का? का तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही हो, तसं काही नाही. नाही म्हणजे कसं आहे, त्याप्रमाणे कपाटात कपडे लावायला लागतील ना मला, म्हणून म्हटलं. मग काय करणार? नाही, आमची बायको जर आम्हाला सोडून मुंबईमध्ये येणार असेल राहायला आणि परत तिकडे येणारच नसेल तर आम्हालाही बायकोच्या मागे मागेच यावं लागणार. अहो, तुमच्याशिवाय करमत नाही आम्हाला. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथल्या व्यवहारामधली नावं कमी करण्याचं प्रोसेस सुरू आहे, पण हे सगळं जे करायचंय ते फार चतुर्याने करावे लागेल. शिवाय हे सगळं सोडा. मला एक सांगा, श्रेयस आणि तारा यांचं लग्न कधी झालं? आणि अक्षय आणि श्रावणी यांचं लग्न कधी झालं? आणि काय वय असेल त्यांचं? का? त्याचा काय संबंध? मला या घरातल्या प्रत्येकाची संपूर्ण कुंडली हवी आहे. पाहायला हवं कोण किती पाण्यामध्ये आहे. श्रावणी, हे बघ, वाळ्याचं सरबत आहे आणि सफरचंद दे. दयानंद काका आलेत ना, त्यांना हे नेऊन दे जा. हो आजी. आजी आजी, मी जाते हिच्या बरोबर. दमून आले असतील ना ते. प्रवास काही कमी नाही झाला. कोल्हापूर ते मुंबई, त्यांना काय हवं नको ते मी जातीने बघते. हा, मग आजी हिलाच जाऊ द्या ना, कशाला उगाच दोघी दोघी. अगं श्रावणी, ते आपले जावई आहेत. खरं तर 30 वर्षापूर्वीच त्यांचं स्वागत व्हायला होतं, जेव्हा शकुंतलेशी त्यांचं लग्न झालं, पण ते नाही झालं. ठीक आहे, आता आपण त्या चुका निस्तरूया. त्यांची नीट सरबराई व्हायला हवी. क्षणभरही त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आपण बळजबरीनं त्यांचं स्वागत करतोय. अगं, ह्या घरातले त्यांच्या कोणीच ओळखीचे नाहीयेत, म्हणून मग आपली अशी वागणूक हवी ना की त्यांना आपलेपणा वाटेल. हो की नाही? जा, दोघी जा आणि काय हवं नको ते विचारा. जा.
चल. त्यात ती तारा अति शहाणी. मोठा अगदी लग्नाचा व्हिडिओ दाखवला. काय तर म्हणे तर देवळात फेऱ्या मारल्यात, गळ्यात हार घातलेत एकमेकांच्या. असं कुठे लग्न असतं का? त्यात त्या यशोधराच्या आईला पण ताराचा मोठा पुळका. सून सून म्हणून अगदी गळ्यात घेतलीये तिला आणि त्या लग्नाच्या जोरावर बसली ठाण मांडून आपल्या डोक्यावरती. अहो आता आहेत ना सून, मग मान्य करायचं. त्यात काय, गोड मानून घ्यायचं. आता सुनांना त्रास देण्याच्या बाबतीत तुम्ही देखील यशोधराची जागा चालवताय की काय? हसू नका. मी तिला सून कधीच मानू शकत नाही. ती माझ्या श्रेयसची बायको असूच शकत नाही. माझा श्रेयस? तुम्हाला का त्याचा एवढा कैवार? हे बघा, तुमच्या भावाच्या वेड्या मुलाला गळ्यात बांधून घेऊ नका. 30 वर्ष तुमच्या भावाने आपल्याशी काही संबंध ठेवला नाही. इतक्या सहजासहजी विसरला तुम्ही? नाही, तसं नाही. पण काका, तुम्ही दमला असाल ना, म्हणून खास तुमच्यासाठी सरबत घेऊन खोलीतच आलो. वा वा वा, एवढी सरबराई? शकुंतलाबाई, अहो तुमच्या सुनबाई फार हुशार आणि शहाण्या निघाल्या बरं का. बरोबर ओळखलं त्यांनी. आम्हाला तहान लागलेलीच होती. बरोबर भागवताय तुम्ही. छान. वा वा वा, सुंदर. आवडलं तुम्हाला? खूपच छान. पण शकुबाई, सासरे म्हणून देखील आम्ही काही कमी नाही बरं. तोडीस तोड आहोत. म्हणजे दोन्ही सुनांसाठी आम्ही एक एक गिफ्ट घेऊन आलोय. श्रावणी, तुमच्यासाठी छल्ला. आणि तारा, तुझ्यासाठी हे पैंजण. छल्ला. छल्ला? आवडला ना? तुम्ही या घरच्या मोठ्या सुनात, त्यामुळे या छल्ल्याला घराच्या चाव्या लागतील तेव्हा आम्हाला विसरायचं नाही. हो काका, खरंच खूप सुंदर आहे. आणि तारा, तुझ्यासाठी पैंजण आहे. खुलून दिसतील तुला. पण काका, याची काही गरज नव्हती. खरं सांगायचं तर गरज नव्हतीच. बरोबर आहे. तुमच्या कुटुंबियांनी आमच्याशी तसे संबंध ठेवलेच नाहीत की आम्ही तुमच्याकरता खास गिफ्ट घेऊन यावं. काय हे? काका, आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं. मी तिच्या वतीने माफी मागते. खरंच आय एम सॉरी.